हे देखा मस्त बारकी आणि एक मोठा पण आहे. मस्त भरलेली चिंबोरी आहेत. कधी जाशीन घेऊन आता चराय? आज मस्त भरपूर मोठी लाईन जरा लागले. आज शुक्रवार आहे ना, मावरा खावाचा दिवस आहे. आता काय मार्गशीर्ष महिना पण खपलो, भरपूर लोक मावरा खाणार. सकला मासे तर सगळ्यांना शुभ सकाळ आणि थंडीच्या शुभेच्छा. आता 9:45 वाजायला आलं तरी पण अजून थंडी लागते, त्यामुळं उन्हात एकदम मस्त वाटते. तो आहे आमच्या गावाचं नाव वाशी हवेली, तालुका दहा, जिल्हा रायगड. हे आमचं गाव. गावच्या बसस्टॉपवर राहिले तयार होऊन निघालंय मी मुंबईला जावला. तुम्ही टायटल वगैरे देखलं शिव, त्यावर्षी समजून गेलं शिव. सो थोडंसं राऊंड मारते गाडी असपर्यंत. गाडी आली का लगेच धावत जावं लागेल. आता 9:45ची गाडी येईल तला एस टी. त्या एस टीने तल्यापर्यंत जायचं आहे आणि त्यांना पुढचा प्रवास कंची गाडी मुंबई गाडी भेटेल त्या गाड्याने जाणार आहे. इकडची स्वस्तिक म्हणून आवाज देते. स्वस्तिक आणि बाबा ते गायल्यात उन्हात फिरवलं बंदरावर. हे आमचा वाशी हवेली बंदर. पनीर भात बनवलेलं तो रात्री. हो तो खदलो आता. मस्तपैकी पनीर भात खाल्लो आणि निघालो. गाडीने आता एस टी येईल त्या गाड्याने जाण मी. तर कालच्या व्हिडिओत देखील शिव की घटाची आरती वगैरे झाली, पूजन जायला. आणि काल पनीर बिर्याणी बनवलेली ती मस्तपैकी खाल्ली आता सकाळची आणि निघालाय. काल शेवटचा गुरुवार होतो मार्गशीर्ष महिन्याचं आणि हो त्याच्यात नेक्स्ट डे दुसरा दिवस. गंगू मावशी कधी चालल्या? फुला. आणि आता राजू आजी बैसलाय मावरा घेऊन. काय आणलंस मावरा? बारीक बारीक हात. आपल्याच त्याला एसट्यानेच चाललंय चिंबोऱ्यात. हे देखा मस्त बारकी आणि एक मोठा पण आहे. मस्त भरलेली चिंबोऱ्यात. कधी जाशीन घेऊन आता चराय? बारीक पण देतात मला. हे बघा पाववाले पण आलेले आहेत. बटर मस्का पाव, वडापावचे पावाची लादी. हे आता आमच्या भावाजींच्या दुकानात आहे ना वडापाव भेटतात, त्यांना लादी पोचवावं लागल्यात. आता तंबाखू खाण्यास शरीरास हानिकारक आहे, खाऊ नका. तंबाखूची ॲडव्हर्टायझिंग नाही करी हा मी. राजाची पाया परावं लागली. घट घट चाललं विसर्जनाला. घट दे का आमच्या गावांचं किती आता येतील भरपूर. एका शेजाऱ्यांचं सगळं वरच्या शेजाऱ्यांचं. मस्त तला. म्हणजे राजू आजीची जायली धावपळ आणि कॉलेजवाले पोरी आहेत दोघी, वैशू आणि तुलसी. ही आमची 9:45ची एस टी. मावशी कुठे गेलेली आहो? हो तुम्ही बरे आहात ना? अच्छा.
रोवळे गावातील मावशा आणि काका. आमच्या गावातनं सुटलो का येऊ लागणारं पहिलंच गाव. याच्या अगोदर आदिवासीवाडी लागलेली, खोंडखोल आदिवासीवाडी. त्यानंतर यो गाव रोवळे गाव. मांदाडचा बस स्थानक. मावरावाली पण आले वाटतं. आणि मांदाड जरा मोठं गाव आहे, त्यामुळे आता जास्त पब्लिक आहे. आणि फायनली गाडी 10:30 वाजता पोचले तयार. त्या बसस्थानकावरची दिसणारं समोरचे दृश्य. त्या तळ्याचं बसस्थानक आहे. गाडी थोपले, गाडी बऱ्यापैकी भरून आली. आणि मसला बस आहे ना, ती परत आता मसले जायला लगेच फिरून. सो आमच्या इकडे जाणारी बरीच गावची मंडळी दिसते. या बसबद्दल आत्ता जाणवलं. मंदार, कुडाळ, वाशी, रोहा, मसा. जर आजूबाजू पण उतारलंय. आता तल्याच्या मार्केटला बैसल आणि नाही खपलं तर गावात जाईल त्यांच्या तरी का. बोरिवली पनवेल बस मुंबईतनं जाऊन आले वाटते. त्यात उतरलो आणि माहिती केली की मुंबईला जायला गाडी आहे काय, तर नाही गाडी आहे. एक गाडी आली ना, ती मुंबईवरून आली, परत मुंबईला नाही जाणार आहे. तो मी इंदापूरपर्यंत जाणार आहे. आता 11:15ला बस आहे इंदापूरला जावं. त्या बसने जाण इंदापूरपर्यंत. त्यातनं काही ना काहीतरी मुंबईला जायला भेटतं, तुम्हाला पण माहीतच असेल. तो आपल्याकडे थोडा वेळ आहे, त्या वेळेत थोडासा आपण तला फिरून घेऊया. हे का मस्तपैकी बस स्थानकाच्या समोरच मच्छी मार्केट आहे तल्याचा. तुम्ही बऱ्याच वेळेला माझ्या व्हिडिओतनं देखील शिवत. हे ते का राटारचे बहीण भाऊ बसल्यात मस्तपैकी मावरा इथं. भांजी दादा मस्तपैकी ताजा मावरा आणलं इकव. एक आता चिंबोरी आहेत, मंदिला आहेत, सुरमई, करकंड. मला टाइम आहे अजून लगीन करत. त्यांना बोलवणार मग काय नाचवसाठी पण जाम फेमस आहेत. आता पण करली पण आहे मस्तपैकी. आतमध्ये देखूया. कोलबी आज मस्त भरपूर मोठी लाईन जरा लागले. आज शुक्रवार आहे ना, मावरा खावाचा दिवस आहे. आता काय मार्गशीर्ष महिना पण खपलो, भरपूर लोक मावरा खाणार. सकला मासे राटारचे आहेत वाटतं, सगळे राटारचे काय. मस्तपैकी बोयटात. मोठी नेली वाटते लगेच. मोठी खपली ना लगेच. इथे का बारकी रिल्यात नका. हे का यो 3वी बस. हो मीच वाशीचा. सबस्क्रायबर आहेत वाटते हे पण. बरोबर. ते 3 गाडी लागल्यात ना, ते 11:15ला सुटणार आहेत 3वी पण. हे हॉर्न जाम वाजवतात कायच्या काय. ही रोहा वालीला जाणार आहे, ती रहाटाडला आणि मालुकवाडी. आणि अशीच एक 11:15ला सुटणारी एक इंदापूरला जाणारी पण येईल. यष्ट्याच्या भरवशावर थोपण्यापेक्षा एक विक्रम लागलेली, ते इंदापूरपर्यंत चाललं आहे. आणि मावशी आणि काका भेटलं जोडीला, तर त्यांच्यासोबत निघालो विक्रममधूनच. यो विक्रमचो सुंदर प्रवास.
दहा ते इंदापूरपर्यंत. इंदापूरमध्ये भरलाय शुक्रवारचा बाजार, आठवडी बाजार. तर पोचलोय इंदापूरला. आपलं वरलचे काका आणि मावशी भेटले ना, त्यामुळे विक्रमने जायलो नाही. ते लोक विक्रममध्ये बैसलेली, तो त्यांच्यासोबत आलो आणि त्यांचं हे बोचको आता घेतलं मी. तोही ते का लगेच आयल्या श्रीवर्धन दिघी मुंबई गाडी येतं लागले. तर मी आहे ना आता मुंबई गोरेगाव देवळी या बसमध्ये बसल्या. काका आणि मावशी तिकडे पुढं बसली. हे का मुंबई गोरेगाव देवळी. कारण की दिघी मुंबई ही बस तिला भरलेली, तो तिच्या बाजूला ती बस लागलेली, लगेच बसली. लगेच बस इंदापूरवरून बस चालूच असतात, लगेच भेटतात. त्यावरून येऊन आहे याच पाहिजे. तर आपली लालपरी बरोबर 1 वाजता पोचले रामवाडीच्या बस स्थानकावर आणि गेले तर महानगर गॅस जवळ CNG भरावला. त्यामुळे थोपलंय, त्यामुळे उतारलो मी. एसटी वेगळा कशी वर लावत नाही आज. आता एक मंदनगड, परळ, मानगाव, वाकडा, अंजरले बस लागले दुपारची 1 वाजता. बाकी पूर्ण खाली आहे. मस्तपैकी 2 वडापाव घेतल्यात. आता ST कॅन्टीन उपहारगृह आहे रामवाडीमध्ये येत ना. आणि अजून एक बसायली इथे का, खेड, महाड, पनवेल, सायन, बोरिवली. आणि आता मस्तपैकी छोटी छोटी दुकानं आहेत, छोटे छोटे स्टॉल आहेत. बहुतेक 10 ते 15 मिनटं लागली CNG भरा. त्यानंतर आता गाडीत बसल्या. आणि रामवाडींचा वडापाव मस्त आहे, गरम गरम आहे. मानगाव डेपोतली बस आहे. सो फायनली पोचले पनवेलमध्ये. हे का देवळी गोरेगाव मुंबई बसने आलो. बरोबर 1:15ला पनवेलमध्ये पोचले. हे देखा, यो गावावरनं बस येणारी बस आहेत ना, ते इकडे लागतात. बाकी म्हणजे गावावरनं येणारे आणि मुंबईत जातील आता. आणि बाकीचे जो गावा इकडे जातात ना मुंबईतनं येऊन, ते तिकडे त्या लाईनला लागतात बस. आणि पनवेलच्या बस स्थानकावर गर्दी पण जाम आहे नेहमीप्रमाणेच. दुपारची पण गर्दी, बापरे. तिकडं कोकणात जाणारे बस लागतात आणि इकडं विदर्भात जाणारे बस लागतात. इथे कोर्ला, सीमाशंकर लागले. तिकडे ठाणे, कोपत, कात्रज, सातारा. बस स्थानकावरून सरळ एकदम आहेत ना, एक शॉर्टकट आहे रेल्वे स्टेशनला जावं. त्यातनं आपण मस्तपैकी चालत जाऊ शकता. बरेचसे प्रवासी आतनं जात असतात, काही लोक रिक्षा करून जातात. सो फायनली आलेलो आहे पनवेल स्टेशनला आणि मुंबई CST लागलं आहे 2:20ची. हिच्यात बसून जाऊया मस्जिदपर्यंत. बॅग ठेवलं आहे कॅरेटवर आणि दुपारची पण खचाखच ट्रेन भरलेली दिसते, त्यामुळे उभ्याने जावं जायला अर्ध्यापर्यंत, नंतर सीट भेटली. सो फायनली बरोबर 3:45 वाजता मस्जिदला पोचले. संध्याकाळ असल्यामुळं भरपूर गर्दी दिसते.
म्हणजे नेहमीच गर्दी पण असू शकते इथं, आपण काही नेहमी नाही येत आहोत, खूप दिवसांनी आले आज मी. ऐशी ठेली शोधतोय मी आणि ऐशी एक शोधात होतो, सो भेटली म्हणा. एक ऐशी आतमध्ये सुता पण आत तिला, जेणेकरून आपला सुका मावरा आहे ना तर लवकर खराब नाही होणार पॅकिंगसाठी. सो फायनली आज स्टेशनरीच्या दुकानात भेटला. मी बरीच दुकानं फिरली, चुकीची दुकानं फिरली, पण शेवटी एका दुकानवाल्यानेच मला सांगला की या पाकिट आहे ना स्टेशनरीच्या दुकानात भेटेल. तेव्हा फायनली आता आलो आणि भेटला लगेच. हे का फायनली खरेदी झालेली आहे या मस्जिद बंदर होलसेल मार्केट. फायनली खरेदी झालेली आहे. जाता जाता एक दाबेली खाऊन घेते. मस्जिद बंदरची दाबेली. आता पराठा आहे, त्यातनं दाबेली घेतली. 10 रुपयात लिंबू सरबत. या चमचा मसल्यात 20 रुपयाला भेटतं. चला आता परतीचा प्रवास करूया. काही एवढंच काम होता, बाकीचे तिकडं मुंबईत काम आहे, नवी मुंबईमध्ये. तर आता आहे ना पनवेलला आहे मी. वराडी व दुधाचा चहा असा लिहिलेला दिसला, तर चहा किंवा भरपूर दमल्यासारखं वाटतंय. ती दाबेली खाल्ली ना ती भारी पडली म्हणा, भरपूर तेलकाट होती, उगाच खाल्ली. तो आता चाय पिल्यावर थोडीशी एनर्जी आली तर राहिली म्हणून चाय पिते. आणि रात्री डायरेक्ट पनवेलच्या बस स्थानकावर. रात्री 12:15 वाजता पनवेल बस स्थानक. फायनली 12:51 आमची बस आली. मुंबई पेन नागोठणा इंदापूर तळा रोहा वाशी. तर ही आमच्या गावात येणारी रातराणी बस मुंबई रोहा वाशी. या बसने मी गावात परत आले आणि झोपून पूर्ण प्रवास केलो. सो कैसं वाटलो मुंबईचा प्रवास, गाव ते मुंबई आणि परत आता गावात आले. सो आता आहेत ना पुढं गावचेच व्हिडिओ परत तुम्हाला देखायला भेटतील. कैसं वाटलं प्रवास तो कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ कशी वाटली ती पण सांगा. आवडली असली तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा. सो पॅकेजिंगचा पण आता मटेरियल आणलं आहे, लवकरच आपली ऑनलाईन सुका मावरा पाठवायची कुरिअर सेवा चालू होईल. सो सपोर्ट करून लाईक करून सपोर्ट करा.